सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी बूटफेकीचा प्रयत्न झाला होता। या घटनेच्या निषेधार्थ आज विविध पक्ष संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार सकाळी बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या मोर्चात विविध पक्ष संघटनांसह पश्चिम सीमा भाग, तळ कोकण आदी भागातून नागरिक सहभागी झाले होते। मोर्चाच्या सुरुवातीला संविधानाची प्रतिमा होती। तसंच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ त्याला प्रत्युत्तर म्हणून महिलांनी हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन मोर्चात सहभाग घेतला होता। महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, CPR दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला। संविधानाच्या सन्मानासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी दिला। यावेळी त्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली। सनातन संस्थेवर बंदी घालून या देशामध्ये निर्माण करणारे दोन देश निर्माण करण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे, एक गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, अस्पृश्य, बहुजन आणि या देशाचा संविधान मानणारा नागरिक, या देशाची लोकशाही प्रमाण मानून काम करणारा नागरिक हा एक देश होईल आणि यांच्या कृतीनं हा दुसरा देश होण्याची शक्यता आहे। त्यामुळं वेळीच यांना आवर घालण्याचं काम इथल्या केंद्र सरकारनं करावं अशी तीव्र मागणी इथं आपल्या मोर्चाच्या वतीनं आम्ही करत आहोत। मोर्चात पुरोगामी विचारवंत, साहित्यिक, आंबेडकरवादी कार्यकर्ते, विविध पक्ष संघटना, विचारवंत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।